नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे डॉक्टर पांडुरंग सुखात्मे हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टॅटिस्टिशियन म्हणजेच संख्याशास्त्रज्ञ, महाराष्ट्रीय संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर सुखात्मे जे आहेत ना, हे तुम्हाला माहिती आहे का, भारताने जगाला सर्वश्रेष्ठ स्टॅटिस्टिशियन दिलेलं आहे. जर न्यूटन जगातला सर्वश्रेष्ठ मॅथमॅटिशियन असेल ना, तर रामानुजन जगातला सर्वश्रेष्ठ स्टॅटिस्टिशियन आहे आणि तो भारताने दिलेला आहे. तर डॉक्टर पांडुरंग सुखात्मे यांची हे एक महाराष्ट्रीय जागतिक कीर्तीचे स्टॅटिस्टिशियन आहेत. डॉक्टर सुखात्मे जे आहेत ना, हे एक महाराष्ट्रीय जागतिक कीर्तीचे स्टॅटिस्टिशियन आहेत आणि त्यांनी लंडन विद्यापीठामधून DSc म्हणजे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी DSc डिग्री कमवली होती का नाही, मी जर चुकत नसेल तर ती भारतातला एकमेव व्यक्ती असेल, पहिला व्यक्ती की ज्याने ती लंडन विद्यापीठाची DSc पदवी कमवली असेल. तर डॉक्टर सुखात्मे यांनी स्टॅटिस्टिशियनमध्ये ही पदवी कमवलेली आहे. म्हणजे त्यांनी PhD केली, त्यानंतर स्टॅटिस्टिशियन्स मध्ये त्यांनी DSc केलेले. तर नीट लक्षात ठेवा की हा व्हिडिओचा जो विषय आहे ना, हा डॉक्टर पांडुरंग सुखात्मे हे एक स्टॅटिस्टिशियन होते. स्टॅटिस्टिशियन झाल्यानंतर त्यांनी स्टॅटिस्टिशियन म्हणून खूप असं एक भरीव काम केलेलं आहे आणि आजच्या यंग जनरेशनला, आजच्या तरुणांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे एक नवीन कोर्स BSc ला घेता किंवा ज्या विषयामध्ये करिअर करायचं आहे, कम्प्युटर्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल किंवा तांत्रिक गोष्टीमध्ये करिअर करायचं असेल किंवा जर तुम्हाला शिक्षणानंतर त्याचं जर प्रॉपर युटिलायझेशन व्हायचं असेल, बघा शिक्षणाचा उपयोग काय? शिक्षणाचा उपयोग आहे हा एक मॅच्युर्ड माणूस, सुसंस्कृत आयुष्य म्हणजे काय हे समजून घेणं, हे शिक्षणाचा उपयोग आहे. पण त्याचबरोबर शिक्षणाचा चांगला सकारात्मक इंडस्ट्रीसाठी, अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायासाठी समाजकारणासाठी, अर्थव्यवस्थेतून, अर्थकारणातून समाजकारण, प्रबोधनातून समाजकारण होतं, पण अर्थकारणातून समाजकारण करायचा आजची काळाची गरज आहे. तर डॉक्टर सुखात्मे जे आहेत त्यांनी स्टॅटिस्टिशियन या विषयामधून डॉक्टरेट मिळवलेली होती. त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा स्टॅटिस्टिशियन या विषयामधून पदवी मिळवली होती आणि ते टाटा स्टीलमध्ये त्या काळामध्ये खूप मोठ्या पोस्टला होते. तर मला एवढं सांगायचं आहे की स्टॅटिस्टिशियन हा जो विषय आहे, हा विषय प्रॅक्टिकली कम्प्युटर सायन्सचा किंवा हा बेसिक विषय आहे. Statistics is the branch of basically economics. It is a branch of mathematics in branch of economics. तर माझं विद्यार्थ्यांना हे आव्हान आहे की तुम्ही स्टॅटिस्टिशियन आणि मॅथमॅटिक्स याच्यामध्ये जास्तीत जास्त डिग्र्या घ्या, कारण कालांतराने या क्षेत्रामध्ये लाखो जॉब क्रिएट होणार आहे. आज जर गरज असेल इंडस्ट्रीला, तर ती इकॉनॉमिस्ट, मॅथमॅटिशियन आणि स्टॅटिस्टिशियन आणि रिसर्च करणाऱ्या व्यक्तींची आहे. आजच्या विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.